ठाकरे परिवाराचा आदेश त्यांनी कधी मोडला नाही। मग ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील किंवा जेव्हा कार्याध्यक्ष झाले उद्धवजी, त्यानंतर उद्धव ठाकरे असतील, त्यांनी सातत्यानं मातोश्रीशी आपली निष्ठा कायम ठेवली। हे आता जे आहेत नाही स्वतःला शिवसेना शिवसेना म्हणून घेणारे लफंगे आणि चोर, हे धंदे कधी आयुष्यात माननीय आनंद दिघे यांनी कधी केले नाहीत। हे राऊतसाहेब, तुम्ही टाळाचा उल्लेख केला, जे तुमच्यावर आता टीका करतात किंवा तुमचा निषेध करतात ते म्हणतात की राऊत यांच्या मुलाखतीनंच दिघे साहेबांना असं कधी आनंद दिघे साहेबांनी म्हटल्याचं माझ्या लक्षात नाही आहे की संजय राऊतांमुळे मला त्रास झाला। अजिबात नाही। आम्ही त्यांना तुरुंगात भेटायला जात होतो सातत्यानं, सुटले होते ते माझ्या इथे घरी आले होते। राजकारण ह्यांना कळत नाही, त्याच अटकेनं आनंद दिघे धर्मवीर झाले। हे काल जी पोरं टोरं आले होते ना, आनंद दिघे यांच्या ज्या आनंद आश्रमात हे लोक बसत आहेत, तो कोणी कोणाच्या नावावर करून घेतलं आहे ती प्रॉपर्टी, याचा तपास करा। आनंद दिघे साहेबांच्या वेळेला तो एक ट्रस्ट होता, दिघे साहेब तिथून काम करायचे आणि आज ती प्रॉपर्टी म्हणून कोणी कोणाच्या नावावर करून घेतलेली आहे, धमक्या आणि दहशत निर्माण करून। हे मी सांगेन, दिघे साहेबांनी असे उद्योग कधीच केले नाही। दिघे साहेब हे व्यापारी नव्हते, त्यांनी शिवसेनेचा व्यापार केला नाही आणि त्यांनी कधीही कोणत्याही पदासाठी मातोश्रीवरती मला स्वतःला काही पद पाहिजे, मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, मला मंत्री व्हायचं आहे, मला नेता व्हायचं आहे, अशी कधीच मागणी केली नाही। ठाणेसारख्या जिल्ह्याचे ते एक सर्वोत्कृष्ट जिल्हाप्रमुख म्हणून त्यांनी काम केलं आणि ते महाराष्ट्रातले एक आदर्श जिल्हाप्रमुख असल्याचं बाळासाहेब ठाकरे वारंवार आपल्या भाषणात सांगत होते। जेव्हा दिघे साहेब होते तो काळ वेगळा होता, तेव्हाही अनेक पदं निर्माण झालेली